नमस्कार. आपलं नगर MS16 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर देशामध्ये सध्या चालू असलेली लोकसभेची रणधुमाळी आणि देशामधले असंघटित कामगारांचा जो काही प्रश्न आहे तो एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आज अहिल्यानगरमधील जे काही दादासाहेब चौधरी शाळा आहे, अगदी त्या शाळेच्या जवळ आम्ही आलो आहे. त्या परिसरामध्ये जुनी महानगरपालिकेचा हा परिसर आपल्याला इथं पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्या भावना जाणून घेऊयात. तर या आता सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू आहे. तर नगरमधून तुरुंगावरचे कामगार आहे आम्ही. आणि नमस्कार, सर्वप्रथम आपलं नगरला आम्ही नमस्कार करतो. MS16ला तर देश स्वतंत्र झाला तेव्हापासून कामगारांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. अनेक सरकारे आले, सेंटरमध्ये आले, राज्यात आले, आपले स्टेटला, पण काही कमी लोक. बरं काका, माझं अजून एक असं म्हणणं आहे की नगर दक्षिण हा मतदारसंघ आहे, तर तो महाराष्ट्राच्या कायम केंद्रस्थानी राहिलेला विषय आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर एकीकडे सुजयदादा विखे पाटील हे नगर दक्षिणचे खासदार होते आणि एकीकडे कोरोना काळामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे पारनेर नगर विधानसभा निलेश लंके आज या दोन तुल्यबळ नेत्यांची लढत या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. तर तुमचं काय मत आहे की कोण निवडून आलं पाहिजे, किंवा तुमची अपेक्षा काय की तुम्ही कोणाला निवडून देणार? आमची एक अपेक्षा आहे की सुजय दादांनी एक उड्डाणपुलाचा एक भरीव कामगिरी दाखवलेली आहे. कारण DSP चौक ते यश पॅलेस सक्कर चौकपर्यंत जेवढे अपघात होतात आणि होत होते, तर त्याच्यात एक आता एक थोडं आपण काय म्हणू रिलीफ म्हणजे कमी प्रमाण झालेलं आहे. त्याच्यातलं मी एक पण आहे नागरिक, तर माझाही पाय तुटला होता कुठं DSP चौकात. तर साहेबांच्या प्रयत्नामुळे उड्डाणपूल तर झालं. ते मार्गी लागणार आहेत, फक्त उड्डाणपूल करून भागणार आहे का? तर नगरमधले जे रस्ते आहेत, खड्डे आहेत, नगरमध्ये असणारे जे काही हजारो समस्या आहेत, आणि मग फक्त सुजयदादा विखेच का, तर मग निलेश लंकेंनी कोरोना काळात हजारो रुग्ण बरे केले. मग त्यांच्याबद्दल आपण असं म्हणू शकत नाही का लंके साहेबांनी केले, पण सुजयदादांनी किती केले हे आता हे कोण बघणार? त्यांनी पण केले ना कोरोना काळात. ते स्वतः डॉक्टर आहे, ते फिरले. लंके साहेबांनी पारनेरचा विकास म्हणावा, पाथर्डीचा म्हणावा, नगर शहराचा म्हणावा, त्याच्यात भरीव कामगिरी केलेली आहे. आपण त्यांना वाईट बोलत नाही. बाकी सुजयदादांचं एक चांगलं कार्य आहे आणि ते स्वतः न्यूरोलॉजिस्ट आहे, त्यांना एक तळतळ आहे. आणि ते पुढं माझं एक असं मत आहे आणि माझं 100% एक म्हणणं आहे की तेच आहे, परत तेच येणार आहे, तेच नेतृत्व करणार. त्यांना परत एक चांगली बुद्धी देवो का भाऊ, तुम्ही काम पुढं चांगले करावं आणि सर्वात प्रथम आमच्या मजुरांचा प्रश्न सोड. तर अजून या ठिकाणी असंघटित कामगार भरपूर जमलेले आहेत, तरी आपण त्यांच्या भावना थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर असंघटित कामगारांचे तुमचा प्रश्न काय आहे? तुम्ही त्यातलं एक घटक आहात. आता आम्हाला दररोज इथं कामं लागत नाही, एक दिवस आहे, 2 दिवस नाही, तर आमचे लेकरं बाळ कसे जागायचे, कसं काय करायचं आम्ही, तुम्ही सांगा. आता इथं 100-150 माणसं सकाळी असतात, तर आता 50 माणसं असे वैयक्तिक माणसं आहे. 500 रुपये रोजाने 50 माणसाचे भाजवेकीत झाले, तुम्ही सांगा बरं. आता हे रोजा बी नाही, काय नाही, आता असंच मोकळं घरी जायचं म्हणलं खरं. आता आहे का मग नगर दक्षिणमध्ये जी काय लढत होणार आहे, तर मग निलेश लंके की सुजय विखे? आता ते झालं, पण आमच्यासाठी जे काही कवीन इथं चौकात. पण तुम्ही संधी कोणाला दिली? संधी अपेक्षा आपली आहे व आता सुजय विखेला, बाकी कोणी काय मध्ये विखे पाटील पाहिजे आणि काही कार्यकर्ते नाही ना समजलं पाहिजे, प्रत्येक घरी व्यवस्था यायला पाहिजे. आता एक सामान्य काहीच नाही सामान्य कुटुंब विखे पाटील साहेब आपलं आहे, पण काही ते आलं ना, बरोबर झालं निम्म काय झालं, मग कोण आलं पाहिजे? विखे पाटील येणारच आहे, आम्हाला माहिती. तर ठीक आहे. नगर दक्षिण संदर्भातले आता एकीकडे जर आपण पाहिलं तर एक सामान्य कुटुंबातला निलेश लंके जो शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणि एकीकडं राजकारणी घराण्यातले सुजयदादा विखे. तर मग तुमचा प्रश्न कोण मार्गी लावू शकतो तुम्हाला काय? लंके. मग तुम्हाला कोण अपेक्षा? सामान्य माणूस आहे लंके. विखे पाटलाचा राजी घराणा पाहिला त्यांचा. ही पक्ष बदलतात, ह्यो पक्षात जायचा, तो पक्ष दिसला ह्या पक्षात जायचं, ईडी सरले की ह्या पक्षात जायचं. काँग्रेसने मोठं केलं आणि BJP मध्ये गेला. कायसाठी गेला? ईडीमुळेच गेला ना आपल्या दोघं बी. लंके साहेबाकडून तुमच्या अपेक्षा? लंके सामान्य माणूस आहे, सामान्य शिक्षकाचा मुलगा आहे तो, आणि विकास करू शकतो तो. कोरोना काळात त्याने भरपूर साथ दिलेली लोकांना. आता विकास करू शकतो ना. दिल्लीत गेल्यानंतर विकास करू शकतो मोठा. बरोबर. तुमचं काय मत आहे? आमचं असं मत आहे की आमचं राष्ट्रवादी लंके यायला पाहिजे. बरं, म्हणजे तर ह्यांच्याकडून विकास होऊ शकतो. आता काका तुमचं काय मत आहे? जे नगरचे जे पोझिशन आहे, विखे जरी श्रीरामपूरचे, कोपरगावचे विखे तिकडचे जरी असले, दक्षिणेत जरी उभे राहिले, तरी आजकाल असं आहे की खासदार हा देशाचं प्रतिनिधित्व करतो. बरोबर. खासदार काय करतो? देशाचं पण.
तर देशाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस हा स्वतः नरेंद्र मोदी शिकलेला नाही, बरोबर. त्यांना काय समजत नाही नरेंद्र मोदी, ते व्यापार केला की पण विखे हा शिकलेला माणूस आहे, डॉक्टर आहे आणि हुशार आहे आणि कामाची त्याची जी पद्धत आहे. आता जर तुम्ही जर कोणताही माणूस काम घेऊन त्याच्याकडे गेला तर ते काम झालं का नाही ह्याचा तुम्ही हे बघा ना. आता एखादा आपला समज आहे, तुम्हाला एक सांगतो, त्यांना आता आम्ही त्यांना सांगणार आहे तुमचं प्रत्येक नगरला एक ऑफिस, कोणाची काय तक्रार असली की तिथं तुम्ही मार्गी लागली पाहिजे. प्रत्येक तालुक्याला एक ऑफिस, कोणाचे काय प्रश्न आहेत. आता हे जे पाणी प्रश्न, हे प्रश्न, ते प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, आता किती काय शिकलेलं. बद्दल तुमचं काय मत आहे? लागणारच नाही ना, बीजेपी सरकार काहीच कामाचं नाही. हा? नरेंद्र मोदी फेक माणूस आहे, फक्त 15 कोटी देतो 15 लाख देतो, काय कोसाळा काढून देत नाही तो. बदल बाबा तुमचं काय मत आहे? बाबांचं म्हणणं आहे की बदल झाला पाहिजे. बाबा मग लोकनेते निलेश लंके आले पाहिजे, सुजयदादा विखे काँग्रेसने पाटील. काय केलं? काँग्रेसचे सगळे शाळा काँग्रेसचे आहेत, इलेक्ट्रिशियन काँग्रेसचे आहेत. काय केलं म्हणजे काय करायला पाहिजे काँग्रेसने काय केलं? जातीवादी केले सगळं. गुजरात, मुंबई सगळे गुजरातला कंपनीला सगळ्या टोटल. बरोबर. अमित शहाची 2 नंबरची माणसं आहेत सगळे. काका, 200 बोलायचे काका आपलं पुन्हा. नगर दक्षिण संदर्भात तुमचं काय मत आहे की एवढी रंगतदार लढत आपल्याला होताना पाहतोय आपण, एकीकडं निलेश लंके आणि एकीकडं सुजय विखे, तर दोन्हीपैकी तुम्हाला कोणता उमेदवार योग्य वाटतं? सुजय. का बरं? काम केले आणि लंके, दोन्हीपैकी कोणाला संधी दिली पाहिजे? दोन्ही वेगळे आता लोकांच्या मनावर राहिलं, कोणाला संधी दे. तुम्हाला काय वाटतं, परिवर्तन झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? परिवर्तन तर झालंच पाहिजे. निलेश लंके साहेब बी चांगले आहेत. आता तुमचं काय म्हणणं आहे? लंके साहेब हा? का बरं? का बरं? गरिबाची जाणीव त्यांना. बरं, तुमच्या काय अपेक्षा आहेत निलेश लंकेंकडून? बरेच काय अपेक्षा आहेत, कारण की त्यांनी लॉकडाऊनच्या काळात मोठाले बरेच पेशंट नीट केले त्यांनी बरेच. चला, आपण आता जुनी महानगरपालिका असणारा जो एरिया आहे, आता या संघटित कामगार आणि त्यांचे असणारे प्रश्न, खऱ्या अर्थानं त्यांच्या सरकारकडून असणाऱ्या काय मागण्या आहेत आणि त्या मान्य झाल्या का, किंवा त्यांना काय वाटतं की कोणाचं सरकार आलं पाहिजे, तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. तर बाबा, तुम्हाला काय वाटतं, कोणाचं सरकार आलं पाहिजे? बोला 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 बोला. म्हणजे कोणासंग म्हणजे कसं काय संबंध, म्हणजे कसं काय काय बोलायचं एवढं सांगा. कोणाचं सरकार आलं पाहिजे? तुमच्या काय अपेक्षा आहेत कामाच्या? आम्हाला हे भाजप सरकार पटत नाही. सरळ सरळ बोलतो. बरोबर. मागणी अशी भाऊ आमची की इथं 200 माणसं असले तर 50 कामाला तर 100 माणसं उपाशी मरत आहेत. दादा, तुझं रुपया काय- खाली इथं नाही कोणाला. दादा, तुझं काय मत आहे का? 800-900 रुपये रोजंदारी इथं आम्हाला 500-300 रुपये रोज मागायला. दादा, तुम्ही इकडे या, बोला, बिंदास बोला. बोला, तुमचं मत. सरकार भाजपचं पाहिजे. का बरं? चांगलं आहे भाजप सरकार. आता येतं नको म्हणते, तिथले 25 जण नको म्हणते. 100 माणसं, मला 100. ऐकून घ्या, मला भाजप सरकार मला नाही पाहिजे. का नाही पाहिजे? मला ते माझ्या बुद्धीला पडत नाही. बरं, ठीक आहे. बाबा, तुमचं काय मत आहे? बोला ना. काय ते तुम्हाला बोला बाबा, बोला, बिंदास बोला. आता बोलणार ते बोलले. आष्टी तालुक्यातल्या आमदाराचा काही का असं XYZ, बर. पण सर्व सरळ सांगतो की सरकार पुढे योग्य नाही. तुम्ही हे जेवढे लोक जगत आहेत ना, हे कोणतं खाते? शिवभोजन. बरोबर. एक शिवभोजन खाते बरं का. तुम्हाला सांगतो इथं परत काय खाते, तिथे एक गाडी येते बिर्याणीची, ते बिर्याणी खाते. यांना तुकडा भेटत नाही टोकाला, इथं झोपत येत, मरत येत. कपडे बघा तुम्ही, या समोरच्याची अवस्था बघायची, तिकडची अवस्था बघायची, इकडची अवस्था बघायची. लागलं तर काही लोकांची- लागलं तर 2 डोस लागले, काय? 1 डोस आणि लागले. सरकार येऊन तर काय करणार तेव्हा? तुम्ही काका, तुमचं काय मत आहे? कोणाचं सरकार आलं पाहिजे? हा नाका जवळजवळ आम्हाला 35 ते 40 वर्ष आलेली. या ठिकाणी आम्ही म्युन्सिपालिटी महानगरपालिकेपाशी आहेत. माझं नाव दीपक कडवे. पण मला मान्यता हे पाहिजे की हे एवढे गरीब आहे, त्याला काम आहे ना आहे. पण विषय मला काका, ऐका ना, एक मिनिट ऐका. तुम्हाला बीजेपी सरकार पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस की काँग्रेस, कोणाचं सरकार पाहिजे? काँग्रेस पाहिजे. दादा, तुमचं काय बरं? कारण एवढे सोय केले ना, पण गोरगरिबाला लक्ष द्यायला पाहिजे. बोला, आपल्याकडे होतं. गोरगरिबाला लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी. आणि एवढे मर राहिले ना, यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. चला, आता तुम्ही काही तास धरा, जो काय परिसर आहे हा खूप गस्त बसलेला परिसर आहे आणि आता 12 वाजलेले दुपारचे आणि इथं जे बसलेत असंघटित कामगार, तर आपण यांच्या भावना जाणून घेऊयात. यांना खरंच काम आहे का? आता दुपारचे 12 वाजले, त्यांनी काम करायचं कधी आणि कोणाकडून कोणत्या मागण्या करायच्या? दादा, तुम्हाला कोणतं सरकार हवंय? अहो, सरकारचं काय इथं उन्हात बसलो होतो आम्ही. कोणतं सरकार आलं तर आमच्यावर काय परिणाम होणार आहे? सरकारकडून तुमच्या असणाऱ्या मागण्या काय आहेत? मागण्या करायला मागण्याच नाहीत ना आमच्या.
कोणाचं सरकार आलं पाहिजे? नगर दक्षिणची जी लढत आहे सुजय विखे आणि लोकनेते निलेश लंके यांची जी लढत होणार आहे, तर एकीकडे सामान्य घरातला माणूस आणि एकीकडं विखे कुटुंब, एक राजकारणातलं कुटुंब, तर कोण आलं पाहिजे? असणारे ज्येष्ठ आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर बाबा, नगर दक्षिणची जी लढत आहे, एकीकडे सुजयदादा विखे पाटील आणि दुसरीकडे लोकनेते निलेश लंके, तर तुम्हाला काय वाटतं की नगर दक्षिणच्या खुर्चीवरती कोण बसलं पाहिजे? विखे पाटील. तुमचं काय मत आहे? तेच मत आहे आपलं विखे पाटील. तर सुजयदादांकडून तुमच्या कामाच्या अपेक्षा काय आहेत? आमचे काय कामाचे आता जे आहे पूर्वीपासून काम करत झाले त्या पद्धतीने काम झाले म्हणजे बरं झालं. आम्हाला काय करायचं तो ते सुजय विखे विरुद्ध निलेश लंके, तर या लढतीबद्दल तुम्ही काय सांगाल? या लढतीमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना आम्ही मतदान करणार आणि तेच निवडून येतील. का मतदान करणार तुम्ही सुजयदादांना? मोदींनी केलेलं काम आणि सुजय विखेंनी नगरमध्ये केलेलं काम याच्यामुळे आम्ही त्यांना मत देणार. तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? काय अजून शहराचा विकास व्हावा, आमदार आणि खासदारांनी शहराचा विकास करावा हीच आमची अपेक्षा आहे.